मी जरा बाजूला वा सगळे मागे थोडे. आपले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये आपण सर्व 6 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या, धर्मवीरांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्याच दिवशी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यावेळेस माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे आज प्रवेश आहे मारुतीराव वाडेकर, सकल मातंग समाजाचे नेते, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी, सुदाम धुपे, ॲडव्होकेट राम चव्हाण, सुरेश साळवे, राजेंद्र अडागळे, रमेश रोपटे, बाबूराव आंबेगावे, विष्णुराव साहेब गवळी, जगन्नाथराव शिंदे, अरुण सूर्यवंशी, हसन साहेब, रामचंद्र पाटील, सुनील चांडोळकर, बाळाजी पाटील, मुकिंदर कुडके, गंगाधर, बरोबर आहे ना, कोतेवार, प्रल्हाद भंडारे, गुलाबराव अण्णाभाऊ साठे, राजेश मनोरे, गुडले कुडके, अविनाश जेटे, बरेच लोक आहेत. सगळ्यांची मी नावं घेत नाही. आणि त्याचबरोबर आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील या ठिकाणी पॅनल जे आपलं उभं केलं होतं तेही निवडून आलं बहुमताने. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी गाडेकर आपले, त्यांना मारुती वाडेकर, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, सगळ्यांच्या. आणि म्हणून तुम्ही ज्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत, आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचं कार्य या महाराष्ट्रासाठी आपण पाहिलेलं आहे. आणि त्यासाठीच आपण आरटी आपण स्थापन केली. मी मुख्यमंत्री असताना, आणि समाजाला न्याय देण्यासाठीच आपण अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासाला गती दिली. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी, आम्ही दोघं या राज्याच्या विकासाला गती देत होतो. नंतर अजितदादा आले आणि आपण पाहिलं की अगदी या महाराष्ट्राचा विकास ज्या वेगाने झाला, त्याचबरोबर प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी अनेक योजना आपण केल्या. इकडे लाडक्या बहिणी आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, महिलांना अनेक योजना असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून तुमच्या भावना ज्या आहेत त्या समाजाला न्याय देण्यासाठी आहेत. आणि नक्कीच आपल्याला मी सांगू इच्छितो की सामाजिक न्याय मंत्री आणि मुख्य सचिव आणि सदर विभागाचे सचिव यांची आपण बैठक घेऊया. आणि या बैठकीमध्ये देखील आपण
सकारात्मक जी काही चर्चा होईल, मुख्यमंत्री आणि आम्ही यावर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील आम्ही टीम म्हणून काम केलं. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम म्हणूनच काम करतोय. आमचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला न्याय देणं आहे. आणि म्हणून चिंता करू नका मारुतीराव, तुमच्या सर्व महाराष्ट्रातल्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण सर्व समाजाला एकत्र करा आणि म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं समन्वयक म्हणून शिवसेनेमध्ये मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज आणखी एक उपक्रम इथं आहे. आश्रय केंद्र गिग आणि असंघटित कामगारांसाठी एक ॲमेझॉन इंडिया या कंपनीने CSR मधून ठाणे शहरामध्ये 80 केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या केंद्रांमध्ये सुरक्षित जे आपले मोटरसायकलवर जे डिलिव्हरी बॉय आहेत ना, गिग वर्कर, ॲमेझॉन आहे, झोमॅटो, अनेक काय लोक जे आहेत, परंतु ॲमेझॉन या कंपनीने आश्रय योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. त्यांच्यावर असलेला स्ट्रेस आणि सातत्याने ते काम करत असतात. लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना ज्या वस्तू आवश्यक आहे त्याची डिलिव्हरी देत असतात. आणि अशा लोकांची काळजी घेण्याचं काम देखील आपण करतोय ॲमेझॉनच्या माध्यमातून. यामध्ये सुरक्षित विश्रांती, पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग, प्रथमोपचार, AED, CPR, म्हणजे एखाद्याला कधी कधी हार्ट अटॅकमध्ये येतो रस्त्यामध्ये, त्याला देखील त्याच्यावर CPR देण्याचं मशीन देखील त्यामध्ये आहे. आरोग्य तपासणी, विमा नोंदणी आणि हे सर्व खर्च जो आहे प्रकल्पाचा ॲमेझॉन इंडिया CSR मधून करणार आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, ॲमेझॉनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. आणि त्यांचा प्रयत्न करणारे आपले कुठे आहेत, भोसले आपले, त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे या संतोषजी, या ॲमेझॉनचे प्रतिनिधी पण आलेले आहेत. तुमचंही मनापासून स्वागत. खरं म्हणजे हे एक सामाजिक काम आहे. आणि सामाजिक काम आपण या ठिकाणी करताय. खासदार साहेब आहेत माझे, ह्यांचं एक आपण तिथे बाहेर जायला लागेल ना आपल्याला, तिकडे येतो आपण. हां, व्हॅन आणली आहे ना, मग हे आटपून मी तिकडेच येतो. हां, तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुमचं मनापासून अभिनंदन, बहुत बहुत शुभकामनाएं आपको. और बहुत ही अच्छा प्रोग्राम है. हाँ, मग ठीक आहे, मराठी. अच्छा, खूप चांगलं तुम्ही काम करताय संतोषजी. या ठिकाणी गेले अनेक वर्ष तुम्ही आतापर्यंत किती CSR मधून कामं केले? 7 ते 7.5 हजार कोटींची कामं CSR मधून केली आपल्या संतोष भोसले यांनी प्रयत्न करून. आणि त्यामुळे या ठाण्यातल्या लोकांसाठी, मुंबईतल्या लोकांसाठी, मुंबई महानगरामध्ये अनेक शहरांमध्ये अशा प्रकारची सेवा, आश्रय सेंटर जी आहेत
ती उभी राहतील आणि मोबाईल पण आहेत आणि आपण स्ट्रक्चर पण बनवूया. जिथं स्ट्रक्चर आहे तिथं आपण या सेवा देऊ. परंतु जे गिग वर्कर आहेत त्यांच्यासाठी कोणीच असा विचार केला नाही. पहिल्यांदा ॲमेझॉनने हा विचार केला. त्याबद्दल ॲमेझॉनचं मी मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्या फ्युचरसाठी देखील विमा योजनेचं देखील एक आपला प्रस्ताव आहे, तो देखील आपण ॲमेझॉनशी चर्चा करून त्याच्यावर देखील काम करूया. आणि ठाणे महापालिकेमध्ये आपण शहरामध्ये 80 केंद्र सेंटर उभे करतोय, त्यांना जागा देतोय आणि खऱ्या अर्थाने एक मोठा आशीर्वाद त्या सर्व कामगारांचा आपल्याला मिळणार आहे. त्याबद्दल ॲमेझॉनचं पण मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. आपण मग कामाला लागूया. हा, बिलकुल. ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाच्या समोर पूर्णाकृती पुतळा अण्णाभाऊचा उभा करण्यासाठी माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी 2 कोटी रुपयाचा निधी दिला आणि अण्णाभाऊ साठेच्या सर्व अण्णाभाऊ प्रेमींना त्यांनी खुश केलेला आहे. म्हणून साहेब, मातंग समाज मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातला आपला ऋणी आहे आणि आम्हाला आशा आहे साहेब, आम्ही तुमच्या दारातून कधीच असे उपेक्षेने जाणार नाही, निराश जाणार नाही. धन्यवाद साहेब. आणि खासदार भाऊसाहेब वागचौर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीमध्ये देखील एक मोठा भव्य शिवसेनेचा मेळावा देखील या ठिकाणी आयोजित आपण करतोय. त्याच्या संदर्भात देखील आता चर्चा आपण करूया. आणि तुम्ही सांगा कधी, हा तारीख तुम्ही. आणि आज जवळपास प्रमुख पदाधिकारी इकडे आले, 150 कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, आणि मोठा मेळावा. त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण मेळावा घेऊ तिकडे मोठा जबरदस्त. आणि जे आता वराती मागून घोडे फिरत आहेत, तुमच्याकडे आले की नाही अजून? आणि ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेनच, समाचार घेतो मी. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही ज्या विश्वासाने या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेला आहेत, तुमचा विश्वास सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विकासासाठी या ठिकाणी आलेला आहात. आणि काही लोक आता पहिले घरात देखील भेटत नव्हते, पण आता लोकांच्या दारात जाऊ लागलेत आणि त्यामुळे मी त्यांना कामाला लावलेलं आहे. आणखी असंच फिरण्यासाठी आणखी काय काय करत राहावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी एवढंच सांगतो की मी कालच म्हणालो, विमानापेक्षा इमान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला ते बेईमान म्हणतात, पण मी आपल्याला सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाणारे लोक आहोत, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आता हिंदुत्वाची बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी कोणी केली? 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं, त्या महाराष्ट्रातल्या जनतेची बेईमानी कोणी केली? देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी बेईमानी कोणी केली? भाऊसाहेब, तुम्हाला मी सांगतो, देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते.
आता ह्यांना एक खोटं पुतना मावशीचं प्रेम उफाळून आलेलं आहे. त्यामुळे आता आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती मजबूत आहे, ती अधिक मजबूत झालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे. NDA सरकार मजबूत झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही या अशा प्रकारच्या आणि त्यांचं आता काय चालू आहे, बाळासाहेबांची शिवसेना सोडून आता शिवसेना सुरू आहे. शिव्यांची लाखोली होण्याचं काम सुरू आहे. अरे आता हे लोक का गेले, का सोडतायत आपल्याला, याचा विचार, याचं आत्मपरीक्षण, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून जो विश्वास या महाराष्ट्रातली जनता दवाडेकरांना, काय बाबा तुम्हाला काय आम्ही पैसे दिले काय काम, म्हणजे तुम्ही विश्वासाने आलात. हे भाऊसाहेब वागचौरे सध्या सबुरीवाला माणूस आणि अतिशय त्याने शेवटी त्या भागातल्या लोकांना विकास पाहिजे, काम पाहिजे, प्रकल्प पाहिजे, सोयी सुविधा पाहिजे. आणि यासाठी हे सर्व लोक जे आहेत 20-20, 25-25 लाख लोकांमधून निवडून आलेले आहेत. गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करतायत आणि नुसतं चिन्ह देऊन निवडून येता येत नाही, तर त्याला काम करावं लागतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा शेतकरी संकटात तेव्हाही घरात होते, वारकरी संकटात तेव्हाही घरात होते, कष्टकरी संकटात तेव्हाही घरात होते, कार्यकर्ता संकटात तेव्हाही घरात होते, कोरोनामध्ये संकटात तेव्हा कुठे होते. आता यांची घरात निघाल्यावर दारादारात फिरायला लागले. आता काय करायचं याला. त्यामुळे आता मी काही जास्ती बोलत नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो की काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील काम केलं, कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बिलकुल चिंता करू नका. या लोक जे आहेत सुज्ञ आहेत, एखाद्या हॉलमध्ये सभा घेतात आणि म्हणतात जाहीर सभा झाली. आता कार्यकर्ते आता भाऊसाहेब आता आल्यानंतर आता त्यांच्या सभेला कोण जायचं, मंगल कार्यालयात सभा होणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भाऊसाहेब तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ज्या विश्वासाने इथं आलेला आहात, तुम्हाला तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचं मी स्वागत करणार. तिकडे सभेमध्ये मोठा मेळावा घेऊ त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला एवढाच शब्द देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पुढे जाते, चांदा ते बांधा, या काही लोक म्हणत होते ही शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे. परंतु आपण पाहिलं की विधानसभेच्या झालेल्या निवडणुका, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. आणि म्हणून महायुती तुम्ही आल्यानंतर अधिक मजबूत झालेली आहे, NDA मजबूत झालेली आहे. आणि आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेत आहेत, आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आज 33 देशांचा सर्वोच्च पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मिळालेला आहे. आणि आता चायना असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, लोकप्रियता आणि विश्वास यामध्ये नरेंद्र मोदीजी त्यांच्या पुढे गेलेले आहे आणि आपण त्यांच्या सोबत जातोय. हा आपला अभिमान आहे, आपला गौरव आहे. आणि त्यामुळे चिंता नसावी. पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जी भाषा पूर्वी करायची, एक तर तू राहशील नाही तर मी राहील, त्यांना अचानक असं पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी आणि आम्ही महायुती, पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार आहे तिथे, आम्ही मजबूतीने सरकार पुढे नेतोय आणि एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. आम्ही घरात बसणारे नाही तर फील्डवर काम करणार. देवेंद्रजी पण फील्डवर काम करतात, मी फील्डवर काम करतो. आणि त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता पुरती ओळखून आहे आणि म्हणून आपल्याला काम करायचं आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे.
गतिमानतेने पुढं आपल्याला जायचं आहे आणि म्हणून तुमच्या मतदारसंघाचा विकास आपल्याला करायचा आहे. जी जी कामं आपल्या मतदारसंघातली आहेत ते पूर्ण करायची आहेत आणि हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही दोघंही, मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील आणि मी देखील आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे. हा विश्वास आज तुम्हाला मी देतो आणि बाकी मेळाव्यात आपण समाचार घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.